हॅलो मित्रांनो, मी आज आहे गावी दोदानीला. मित्रांनो, आमच्या नदीला ना हे बघा, आमचे लोक काय करतात, असे वहाळ बनवतात. खूप सुंदर दिसते बघा, दिसत नाही भारी व्ह्यू. हे बघा भारी दिसते, पण हे कशासाठी बनवतात माहिती आहे का? बऱ्याच जणांना माहिती नाही. जे ग्रामीण एरियात राहतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे. पण हे कशासाठी बनवतात बघायचं आहे का? तर मी तुम्हाला दाखवतो बघा. त्याच्या खाली बघा हे काय लावलंय, हे बघा. याला आम्ही काय म्हणतो, तोंड्या. तुम्ही काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा, तोंड्या. तर याच्यामध्ये काय होत आहे, जे वरून येणारे मासे आहेत ते मासे पडतात याच्यामध्ये. रात्री लावून ठेवायचे, सकाळी येऊन ते तोंडे काढायचे, त्याच्याले मासे काढायचे आणि घरी घेऊन जायचे. आणि ते तोंडे आहेत ते जसे लावले तसे परत लावून ठेवायचे. जे संध्याकाळी परत काढायचे, संध्याकाळी परत त्याच्यात मासे भेटतात. परत ते लावून ठेवायचे, परत ते दुसऱ्या दिवशी सकाळी काढायचे. हे बघा, ही आमची आदिवासी परंपरा आहे. आमच्या आजोपंजोबांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. तुमच्याकडे पण असं करत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. हे बघा, हा आमचा मुलगा, त्याला लय हाऊस आंघोळी करायला नदीच्या पाण्यात. इकडे डॅम आहे बघा, खूप सुंदर डॅम आहे आमचा गाडेश्वर डॅम. हे बघा, इकडे डोंगर, तांदेर डोंगर आहे. बरेच लोक फिरायला येतात पिकनिकच्या नावाने. इकडे काय लोक बसलेत, आहे की नाही. हे आमचे काका आहेत आणि त्यांची स्वतःची मेहनत आहे. ही जी वहाळ आहे ना, ही स्वतः बनवले. खूप मेहनत घ्यावी लागते याच्यासाठी. जेवढी मेहनत घेऊ तेवढे मासे भेटतात. काका कसं वाटतंय मग? काय म्हणाल, ही वहाळ कोणाची आहे? तुमचीच आहे ना? आमचीच आहे. हा, आम्ही एवढी मेहनत केली एकट्याने. जबरदस्त. म्हणजे खूप मेहनती आहेत आमचे हे काका ना, खूप मेहनती आहेत. आणि एवढा नदी अडवली एकट्याने. हो, पूर्ण नदी बघा किती मोठी नदी आहे. एवढं काम म्हणजे खूप मेहनत आहे. आणि जेवढी मेहनत तेवढे मासे भेटतात. मेहनत नाही केली तर काहीच नाही भेटणार. तुझ्याकडे नाही माहिती. मेहनतीशिवाय फळ नाही. फळ नाही. मेहनत केली तर फळ भेटतो. आणि दरवर्षी बघा, पूर आला ना की पुरामध्ये ही वाळ पूर्ण वाहून जाते. आणि वाहून गेली ना तरी आमच्या काकांच्या मध्ये एवढी हिंमत आहे, एवढी जिद्द आहे, तरी पण ते परत बनवणार. बस. रघुनाथ कानू चौधरी आमच्या काकांचं नाव आहे. दोदानीमध्येच राहतात. त्यांच्या आजोपंजोबांपासून ही जागा त्यांची आहे. आणि ते खूप वर्ष झाली तर दरवर्षी वाळ करतात मासे खाण्यासाठी. तर मित्रांनो, चला, थँक्यू आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल. धन्यवाद. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना, नातेवाईकांना माझी लिंक शेअर करा. थँक्यू.